जय श्री कृष्ण। मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इकडे एक प्रकारची चटणी तयार आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा प्रकारे आपण ही चटणी केली आहे आणि ही आपल्या शरीरासाठी किंवा स्त्रियांसाठी कशी उपयुक्त आहे हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे आपण पाहू काय काय साहित्य घेतलं आहे ते। एक छोटी वाटी धने घेतले आहेत, एक छोटी वाटी जवस घेतलं आहे, एक चमचा मेथी घेतली आहे, तसेच एक चमचा मोहरी घेतली आहे, एक चमचा जिरे घेतले आहेत, इकडे बेडगी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, थोडीशी हळद आणि हिंग असे हे साहित्य त्या छोट्या वाटीवर घेतलेलं आहे। तसेच 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि एक वाटी कढीपत्ता घेतला आहे। हे सगळं साहित्य जे आहे ते हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे आणि सगळे आरोग्यदायी असं साहित्य आहे आणि आपल्या किचनमध्ये हे अवेलेबल असतं। इकडे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, तसेच हे पांढरे तीळ घेतले आहेत आणि फुटाण्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे। तसं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे। तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि डिंक छान तळून घ्यायचा, चांगला फुलेपर्यंत मस्त तळून घ्यायचा, त्यामुळे तो दाताखाली कचकच लागणार नाही। तशा प्रकारे छान लालसर तळून घ्यायचा। हे सगळं साहित्य लालसर खमंग तळून घ्यायचं तेलावरती। आता हे या कढईमध्ये ना थोडंसं तेल जास्त झालं आहे, त्यामुळे मी दुसरी कढई घेतली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल टाकलं आणि फुटाण्याची डाळ त्याच्यावरती आता भाजून घ्यायची, छान खरपूस भाजून घ्यायची। फुटाण्याची डाळ पण आपल्या शरीरासाठी लोहयुक्त आहे, कॅल्शियम पण आहे त्याच्यामध्ये, तर ही आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे। हे जे सगळे जे जिन्नस घेतले आहेत ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत, आपण असे खाल्ले जात नाही आहेत, म्हणून हे सगळं साहित्य घेऊन त्याची आपण एकत्र एक चटणी बनवणार आणि ती आपण दररोज खाल्ली तर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्त्रियांसाठी तर चटणी फारच उपयुक्त आहे। ही स्त्रियांना मासिक पाळी जरा नियमित येत असेल तर ही चटणी फारच उपयुक्त आहे। याचे थोडे थोडे दररोज सेवन केले तर खूप फायदा होतो। आता फुटाण्याची डाळ पण खूप छान भाजून घेतलेली आहे, डिंकावरतीच काढून घेतली। आता खोबरे पण चांगले खरपूस लाल होईपर्यंत भाजायचे। खोबऱ्यामध्ये अंगभूत तेलकटपणा असतो, त्यामुळे चटणी आपली छान तेलकट होण्यास मदत होते आणि शरीरासाठी तर फायदेशीरच आहे खोबरे। तशा प्रकारे लाल छान भाजून घ्यायचं खोबरं। हे सगळे जिन्नस छान लालसर भाजून घेतल्यामुळे चटणीची चव दुप्पट वाढते आणि जास्त दिवस राहिली तरी खराब होत नाही। आता त्याच्यामध्येच आपण तीळ भाजून घेऊया आणि जवस आणि तीळ छान तडतड केले की त्याच्यामध्येच बाकीच्या वस्तू पण आपण टाकून भाजून घ्यायच्या। तीळ आणि जवस पण सांधेदुखी तसेच हाडांचे दुखणे याच्यासाठी खूप फायदेशीर आहे। धने पण शरीरासाठी थंडावा देण्यासाठी फारच उपयुक्त आहेत। तर अशा ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या शरीरासाठी पोषक आहेत। जिरे पण आता छान भाजून घ्यायचे, त्याच्यानंतर मोहरी पण त्याच्यावरतीच टाकून घेतली आहे, मेथी तर बहुगुणीच आहे। तर अशा ह्या सगळ्या जिन्नस ज्या आहेत ना हिवाळ्यामध्ये ह्या आपल्या शरीरामध्ये गेल्याच पाहिजेत,
तर आपण अशा खाल्ल्या जात नाहीत. लाडू बनवतो आपण, ते एक शरीरासाठी पोषकच आहेत. तर ह्या वस्तूंचा एक चटणीमध्ये उपयोग केल्यामुळे आपल्या शरीरासाठी फारच फायदा होणार आहे आणि होतो. आता कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतली आहे. कढीपत्त्याची पानं पण आपल्या केसांसाठी फारच उपयोगी आहे. असा भाजीमध्ये आपण कढीपत्ता टाकतो तर तो बाहेर जेवण करताना तो बाहेर काढला जातो निवडून, पण हा चटणीमधला अगदी आपल्या पोटात जातो. छान खरपूस भाजेपर्यंत तो खरपूस होईपर्यंत भाजायचा कढीपत्त्याची पानं. आता लसूण पण टाकून घेतला आहे, तो पण छान त्याच्याबरोबर भाजून घ्यायचा. आता हे छान खरपूस भाजून झालं की थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. खूप छान खरपूस भाजले, छान सुगंध सुटला आहे. तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहे त्या थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी फारच पोषक आणि उपयुक्त आहेत. प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. ते गुणधर्म आपल्या शरीरास या चटणीमधून नक्कीच मिळतील. तर तुम्ही अशा प्रकारे चटणी करून ठेवा आणि गरम भाकरीबरोबर तसेच पोळीबरोबर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता. कुरकुरीत झाला आहे कढीपत्ता. आता हे सगळं छान भाजलेलं आहे, काढून ठेवूया आणि थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं. आता हे खोबरं, डिंक आणि फुटाण्याची डाळ हे सगळं एकत्र पहिलं वाटून घ्यायचं. हे जाडसर पदार्थ आहेत ते पहिले मिक्सरला फिरवून घ्यायचे. ते थोडे बारीक झाले की मग बाकीचे जिन्नस टाकायचे. आता ते फिरवून घेतलं आहे, त्याच्यामध्येच हे बाकीचे जिन्नस पण टाकून मिक्सरला वाटून घ्यायचे. तर बारीक चटणी वाटून घ्यायची. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनवर प्रेस करा. त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले तिखट, हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ हे सगळं साहित्य टाकून परत एकदा मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं. खरंच ही चटणी खूप छान होते आणि बहुगुणी बहुउपयोगी अशी शरीरासाठी उपयुक्त आहे. बघा छान वाटून झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपण एखाद्या कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायची. तुम्ही अशीच बाहेर ठेवली तरी महिनाभर ही चटणी छान राहते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 महिने पण राहू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही पण करून ठेवा. खूपच सुंदर झालेली आहे, एकदम घमघमाट सुटला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.